आलेल्या विशेष तपास पथक म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम मध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। या टीम मधल्या काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडसोबत, जो आरोपी आहे खरं तर खंडणी प्रकरणातला आणि हत्या प्रकरणात सुद्धा ज्याला आरोपी करण्यात यावं अशी मागणी जोर धरते, तर त्याच वाल्मिक कराडसोबत यातल्या एसआयटीतल्या महेश विघ्ने जे पीएसआय होते त्यांचे फोटो समोर आलेले होते। जितेंद्र आव्हाड असतील, अंजली दमानी असतील, यासारख्या नेत्यांनी हे समोर आणलेले होते फोटो आणि त्याच्यानंतर त्यांना एसआयटीतनं काढण्यात आलं। पण त्यामुळेच आपण आता पाहतोय की या एसआयटी मध्ये बदल करण्यात आलेले आहेत। सुरुवातीला 9 सदस्यीय टीम होती, आता ही 7 सदस्यीय टीम झालेली आहे। या स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीमचे जे अध्यक्ष होते बसवराज तेली त्यांना कायम ठेवण्यात आलेलं आहे। सीआयडीचे अधिकारी अनिल गुजर यांना सुद्धा कायम ठेवण्यात आलेलं आहे। मात्र इतर सर्व अधिकारी हे बदलण्यात आलेले आहेत। काही वेळापूर्वीच गृह मंत्रालयाकडनं, गृह खात्याकडनं खरं तर हा जो शासन निर्णय आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार आम्ही तुम्हाला ही माहिती देतोय की आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जी एसआयटी होती त्या टीम मधल्या अधिकाऱ्यांची बदलण्यात आलेले आहेत ते अधिकारी आणि नव्यानं काही अधिकारी त्याच्यामध्ये आणण्यात आलेले आहेत। नेमका हा सगळा वाद काय होता, एसआयटीच्या अधिकाऱ्यांवर काय नेमके संशय व्यक्त करण्यात येत होते आणि आता नव्यानं जे ऍड करण्यात आलेले अधिकारी आहेत त्यांचं बॅकग्राऊंड नेमके काय आहे, बीडच्या बाहेरून नेमके कुठले कुठले अधिकारी आहेत, कारण की हाही मुद्दा इथे महत्वाचा ठरतो। आतापर्यंत अंजली दमानी असतील, विरोधी पक्षातले अनेक नेते असतील, काही प्रमाणात सुरेश दस यांचा सुद्धा जर आपण आरोपांचा सूर पाहिलं तर त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की बीड मधल्या पोलीस प्रशासनाकडनं किंवा बीड मधल्या पोलीस अधिकाऱ्यांकडनं या प्रकरणाची चौकशी होऊ नये, त्यांच्यावर दबाव असू शकतो, त्यांच्यावर काही नेत्यांचा प्रभाव असू शकतो आणि त्या कारणास्तव ते निपक्षपाती पद्धतीने तपास हा करणार नाहीत आणि म्हणून बीडच्या बाहेरचे अधिकारी असायला हवे, ही सुद्धा एक मागणी ठेवली जात होती। या आता नव्यानं काढण्यात आलेल्या जीआर नुसार, शासन निर्णयानुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हा नेमक्या जो पथक नव्यानं नेमण्यात आलेला आहे त्याच्यातले किती अधिकारी हे बीडच्या बाहेरचे आहेत हे सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी ओमकार वाबळे जोडले गेलेले आहेत। ओमकार, कशी असणार आहे ही नवीन एसआयटी? अनुजा, आपल्याकडे शासन निर्णय आलाय, मी तो वाचून दाखवेन, पण आणि त्यातले नक्की बदल काय आहेत आपण हे पण आपल्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करू। पण सुरुवातीपासून जो एक फेवरिझम बद्दलचा आरोप केला जात होता की या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडला फेवरेबल कंडिशन्स तयार होत आहेत का, किंवा याची उत्तम उदाहरणं द्यायची म्हटली की तपास जो तटस्थपणे होणं अपेक्षित होतं, किंवा ज्यावेळी एक आपण असं म्हणू की पॅरलल इन्स्टिट्यूशन म्हणजे सुरुवातीला जी एलसीबी होती ती लोकल क्राईम ब्रांच, त्याला सोडून एक सीआयडी सारखी प्रतिष्ठित इन्स्टिट्यूशन आहे त्यांच्याकडे हा तपास देण्यात आला, पण त्या तपासामध्ये पण ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जात नाहीये का वगैरे अशा पद्धतीचे सगळे प्रश्न उपस्थित होत होते। आणि म्हणजे आपण तर ते सुरुवातीलाच केले होते, पण नंतर मला असं या सगळ्यामध्ये दिसलं की स्वतः संतोष देशमुखांची कन्या या सगळ्यामध्ये माध्यमांसमोर येऊन असं बोलते की अधिकारी तपास काय करतात आम्हाला अजून याबद्दल माहितीच नाहीये। आता काय महिना उलटून गेलाय, बरंच पुलाखालून पाणी वाहिलंय, पण काही गोष्टी म्हणजे ज्या अजून सेमच आहेत। त्या कोणत्या गोष्टी आहेत? एक म्हणजे कॉन्फिडेन्शियल गोष्ट वगळता जी माध्यमांना किंवा सर्वसामान्य माणसांना आणि कुटुंबियांना माहिती एसआयटीने दिली पाहिजे की तपासात आम्ही कुठपर्यंत आलो आहोत, तपासामध्ये कोणकोणत्या गोष्टी आमच्या हाती लागल्यात, आणि साधारण तपास करण्यासोबत ज्या या सगळ्यामध्ये पीडित लोक आहेत, जे व्हिक्टीम आहेत, त्यांना विश्वासात घेणं ही जी एक समांतर चालणारी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते। त्यानंतर ह्या सगळ्या आता एक 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 गोष्टी घडतात। दुसरं सगळ्यात त्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे, मी म्हणत होतो की ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं का गरजेचं आहे, तर ज्यावेळी एक सरपंच, एक व्यक्ती जी वाल्मिक कराडला ओळखते, वाल्मिक कराड सरांना ती व्यक्ती फॉलोअर आहे, अशी व्यक्ती ज्यावेळी वाल्मिक कराडला ज्या कस्टडीमध्ये बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय त्या ठिकाणी सगळे म्हणजे स्टेशन डायरीमध्ये नोंद न करता किंवा सगळ्या पद्धतीच्या गोष्टींना सिक्युरिटीला तिथे या सगळ्याला आपण असं म्हणू की ती सिक्युरिटी तोडत थेट तिथे आतपर्यंत जाते, आणि त्यांचं त्या सगळ्या प्रकरणात तांदळांचं असं म्हणणं होतं की ते सीआयडीच्या अधिकाऱ्यांसोबतच तिथे आतमध्ये गेले होते। पण यावरून मग धनंजय देशमुखांनी एसपीना सगळं पत्र लिहिलं की आम्हाला मग आता डाऊट येतो या सगळ्या प्रक्रियेवरती की अशा पद्धतीने एक आउटसायडर व्यक्ती जर आतमध्ये जात असेल तर असे वेगवेगळे सगळे प्रश्न उपस्थित केले जात होते। आणि त्या प्रश्नाचं मला असं वाटतं की एका पद्धतीने उत्तर हे या बदललेल्या सगळ्या आता एसआयटी मध्ये आहे। थोड्या वेळापूर्वीच संतोष देशमुखांशी बोलणं आलं तेव्हा ते केसमध्ये तिथे जिथे बसवराज तेली ज्या गेस्ट हाऊसला असतात तर त्या ठिकाणी ते होते, त्यांना पण या सगळ्या प्रकरणात बोललं होतं। आता त्यांना या सगळ्याबद्दल काही माहिती दिली आहे का,
जी नव्या BNS ऍक्ट नुसार खरं तर दिली पाहिजे, की ज्या पीडित कुटुंबीय असेल किंवा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे सहभागी लोक असतील त्यांना साधारण विश्वासात घेऊन ठराविक दिवसात तपास कुठपर्यंत आलाय, तपासात आम्ही काय काय घेतलंय आणि विश्वासार्हता साधारण मेंटेन करावी. म्हणजे ज्या क्रेडिबिलिटी क्रायसिसचा मी अगदी डे 1 पासून 31 तारखेपासून मी उल्लेख करत होतो, की आधी LCB, मग CID, मग CIDतून परत SIT, मग SIT काय करते हे मात्र कोणालाच माहित नाही. तर याबद्दल एक 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 गोष्टी टप्प्याटप्प्याने पुढे येणं अपेक्षित होतं. तर त्या पद्धतीने न आल्यामुळे मग हे प्रश्न उपस्थित एक एक होऊ लागले आणि तिथून हा सगळ्या गोष्टी पुढे गेल्यात. आपण आता एक्झॅक्टली या GR मध्ये काय म्हटलं ते समजून घेऊ, कारण त्यातला एक सुरुवातीचाच मुद्दा फार महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी असं थेट या शासनचं जे शुद्धीपत्रक, शासन शुद्धीपत्रक असं जे काय त्यांनी लिहिलं आहे, की गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी विनंती केल्यानुसार, तसेच पत्र याच्या आधीचे 3 व 4 यातील पत्रांवर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, अप्पर पोलीस महासंचालक आणि गुन्हे अन्वेषण विभाग यांनी शिफारस केल्यानुसार, आता पहिलंच त्यांनी असं म्हटलेलं आहे की CIDने या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला रिक्वेस्ट केली होती, त्यांनी विनंती केली म्हणून आम्ही ही SIT बदलली. आता SIT मध्ये आधी एक व्यक्ती होती महेश विघ्ने नावाची, ज्याच्यावरून मला आठवतं की ज्यावेळी मी इकडे बीड साईडला होतो त्यावेळी प्रचंड कॉन्ट्रोवर्सी झाली होती. वाल्मिक कराड सोबत त्याचे इलेक्शनचे परळीमध्ये जेव्हा तो विघ्ने नावाची व्यक्ती जेव्हा अधिकारी LCBला, लोकल क्राईम ब्रांचला, ती जेव्हा त्यावेळी तिकडे परळीमध्ये डिप्लॉइड होती ही व्यक्ती, आणि त्यावेळी त्यांचे निवडून आल्यानंतर अगदी गुलाल वगैरे खेळतानाचे फोटो सगळे मीडियावर व्हायरल झाले. आणि मग अशा वेळी तपास तटस्थ पद्धतीने कसा होईल, त्यामध्ये वाल्मिकला फेवरिझम होईल का, हे प्रश्न उपस्थित होते. तर त्या महेश विघ्नेला मात्र असं दिसतंय पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड याला या नवीन SIT मधून वगळण्यात आलंय. आधी नवीन SIT म्हणजे जुनी 9 जणांची होती, त्यातली आता 6 जणांची करण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाचा बदल या SIT मध्ये आता काय दिसतोय मला बघा. आधी जे अधिकारी होते याच्यामध्ये पोलीस नाईक, पोलीस शिपाई आणि पोलीस हवालदार आणि एक पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, अशा जवळपास मला दिसत आहेत की साधारण 3 आणि 1 4 व्यक्ती आहेत. ज्या 4 व्यक्ती कुठल्या आहेत त्यातल्या 3 व्यक्ती या केसच्या पोलीस स्टेशन मधल्या आहेत, ज्या केस पोलीस स्टेशनला 6 तारखेचं मारहाण वॉचमनला तिथल्या, त्यानंतर 9 तारखेचं अपहरण मर्डर आणि 11 तारखेचं एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणीचं प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं पहिल्यांदा नाव येतंय, या तिन्ही तक्रारी तिथे केजच्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत. त्या पोलीस स्टेशन मधलेच 3 होते, त्यातले 2 पोलीस नाईक होते आणि 1 पोलीस शिपाई होते. चंद्रकांत काळकुटे पोलीस नाईक, त्यानंतर बाळासाहेब अहंकारे होते, ते पण पोलीस नाईक, आणि संतोष गित्ते हे पोलीस शिपाई, असे 3 अधिकारी होते जे SIT मध्ये, जे इथल्या केस पोलीस स्टेशनचे होते. या तिघांनाही बाजूला करण्यात आलंय. आणखी एक महत्वाचं, महेश विघ्ने याच्यावरती आरोप झाले होते सगळे. महेश विघ्नेलाही LCBतून SITने त्याला या प्रकरणात त्यांना घेतलेलं नाही, त्यांनाही या सगळ्यात बाजूला करण्यात आलंय. आणखी एक महत्वाचं याच्यामध्ये नाव आहे ते स्थानिक गुन्हे शाखा बीड मधले जगताप म्हणून. तर जगताप आता नवीन SIT मध्ये मला दिसत नाहीत. साधारण एक गोष्ट काय कॉमन दिसते नवीन SIT आणि जुन्या SIT मध्ये, तर मेन आयोजित अनिल गुजर हे तर मात्र कायम राहिले, ते DYSP आहेत CIDचे. आणि किरण पाटील यांना आता या सगळ्यामध्ये यांची एंट्री झालेली मला दिसतंय. सिनियर ऑफिसर आहेत किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आहेत CIDचे. याआधी त्यांचं नाव काय थेट तपासाशी जोडलेलं नव्हतं, पुण्याच्या CIDला वगैरे ते आधी भेटलेले होते, पण थेट या प्रकरणामध्ये ते तपासात कुठे नव्हते. पण एक गोष्ट आता क्लिअर झाली, केस पोलीस स्टेशन, त्यानंतर बीडची लोकल क्राईम ब्रांच, आणि याच्या व्यतिरिक्त बीड मधल्या जे काही स्थानिक CIDचे अधिकारी जे इथल्या नेक्ससमध्ये सगळे आहेत, तर यातले अधिकारी आता संपूर्ण दूर करण्यात आलेले आहेत. आणि नवीन जे अधिकारी आणलेले आहेत ते बाहेरचे अधिकारी SIT मध्ये आणलेत, जेणेकरून तपासाबद्दलचे जे प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते, ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्याबद्दलचे प्रश्न उपस्थित होत होते, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका अर्थी आता मिळालंय. आणि ते उत्तर देण्याचा प्रयत्न पण कुणी केलाय, तर बसवराज तेली यांच्या मार्फतच CIDला ही शिफारस झाली होती. CIDने पोलीस महासंचालकांना या सगळ्या संदर्भात पत्र लिहिलं आणि त्यानंतर नवी SIT सगळी आली. 6 जण नवीन SIT मध्ये आहेत. श्रीमती किरण पाटील जे आहेत ते त्या या सगळ्या याच्यामध्ये असतील. त्यानंतर अनिल गुजर आहेत, त्यानंतर सुभाष मुठे आहेत, हे पण CIDचेच आहेत. त्यानंतर अक्षय कुमार ठिकणे आहेत, ते पण सिनियर ते PI आहेत, ते भरारी पथक CID मधलेच आहेत. त्यानंतर पुढचे पोलीस हवालदार आहेत त्या शर्मिला साळुंखे आहेत, त्या पण CID मधल्याच पुण्याच्या आहेत. आणि त्यानंतर पुढच्या दीपाली पवार आहेत, ज्या पोलीस हवालदार आहेत त्या महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग
यातलेच आहेत. म्हणजे थोडक्यात स्थानिक अधिकारी जे होते त्या स्थानिक अधिकाऱ्यांना साईडलाईन केलं गेलेलं आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जिथपासून सुरू झालं त्या महेश विघ्ने यांच्यापासून जो फोटो व्हायरल झाला आणि मग प्रश्न उपस्थित झाले तिथपासून आता ही नवीन SIT आणि त्यानंतर आता संपूर्ण तपास पुढे जाईल. मला आता फक्त एक गोष्ट चेक करायची की धनंजय देशमुख हे ज्यावेळी आता तिथे गेले होते त्यावेळी त्यांना नक्की कोणत्या गोष्टी सांगण्यात आल्यात, त्यांच्याकडून काही माहिती घेतली आहे का? एक म्हणजे अश्विनी देशमुखांचा जो नवीन या सगळ्या प्रकरणातला जबाब होता मगाशी त्यावरती आपण बातमी सुद्धा दिली ती महत्वाची की नक्की त्या जबाबात कोणत्या गोष्टी आहेत आणि केदार म्हणून जे सरपंच आहेत तिथल्या सांगवी साखळीचे त्यांच्या सगळ्यामध्ये काय रोल आहे काय नाही त्या गोष्टी आहेत. पण याच्या व्यतिरिक्त तपासाबद्दलची कोणती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे का CID कडून ते आता जर थोड्या वेळात बघितलं पाहिजे ती पण अपडेट आपल्याकडे पोहोचेल. ती भेट अजूनही सुरू आहे त्यामुळे अजून धनंजय देशमुख यांची त्याबद्दलची प्रतिक्रिया आलेली नाही ओंकार. पण जसं या आपण नवीन जो GR आलेला आहे जो शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये पाहतोय की प्रामुख्याने जास्त अधिकारी हे पुण्याचे पाहायला मिळत आहेत. एक श्रीमती किरण पाटील ज्यांचा तो उल्लेख केलास त्या संभाजीनगरच्या आहेत. अनिल गुजर, सुभाष मुटे हे दोन अधिकारी बीडचे आहेत आणि अक्षय कुमार ठिकणे, शर्मिला साळुंखे आणि दीपाली पवार हे 3 अधिकारी हे म्हणजे ते पुण्याचे आहेत. तर पुण्याचे अधिकारी याच्यामध्ये नेमण्यामध्ये म्हणजे खास करून तू पुण्यामध्ये रिपोर्टिंग केल्यामुळे की या अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी तुला त्याबद्दल काही कल्पना आहे का? तसंच या नवीन SIT मध्ये आपल्याला 3 महिलांचा सुद्धा समावेश पाहायला मिळतोय त्याच्या मागे सुद्धा काही विशेष कारण असू शकतं का? पहिल्या SIT मध्ये महिला अधिकारी नव्हत्या. मूळ मुद्दा या सगळ्याचा असा होता की स्थानिक अधिकारी बघा तुम्ही वाल्मिक कराड ही फिगर इथं बीडमध्ये किंवा परळीमध्ये आल्यानंतर समजून घेतल्यानंतर कळतं की सोशली पॉलिटिकली आणि सगळ्याच अर्थाने सगळीकडे मिंगल म्हणजे सगळ्यांना माहिती असणारी किंवा सगळ्यांची त्याचे संबंध असणारी किंवा सगळ्यांपर्यंत त्या व्यक्तीचा हात पोहोचतो अशी साधारण व्यक्ती होती. त्यामुळे इथल्या स्थानिक पोलीस शाखेमध्ये सुद्धा त्या व्यक्तीचे संबंध असणं किंवा इथले अधिकारी त्यांच्या ओळखीचे असणं हे सगळं खूप स्वाभाविक होतं. आणि याच किंवा त्यानंतर विष्णू चाटे सारखी व्यक्ती जी इथे तालुकाध्यक्ष राहिलेली आहे. काय राजकीय नेत्यांचा वावर हा साधारण सगळ्या क्षेत्रामध्ये असतो. तो काय फक्त राजकारणापुरता मर्यादित नसतो. तो त्या तालुका लेवलपासून ग्रामपंचायतीच्या अगदी सामाजिक घुसळण होण्यापासून तिथपासून ते जिल्ह्याचं राजकारण सांभाळणारे जे सगळे वरिष्ठ पुढारी असतात यांच्याशी संलग्न चालणाऱ्या सगळ्या संस्था आणि त्या संस्थांच्या प्रक्रिया आणि याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सांगतो की ज्याला आपण म्हणू की बिहाइंड द कर्टन किंवा अंडर द टेबल अशा बऱ्याचशा गोष्टी चालतात. अशा सगळ्या ठिकाणी राजकीय नेत्यांचा वावर असतो आणि तो खूप स्वाभाविक मानला जातो कारण तो त्या सगळ्या राजकारणाचा एक भाग असतो आणि त्या राजकारणाला संलग्न चालणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे चाटे असेल, वाल्मिक कराड असेल या सगळ्या व्यक्ती अशा आहेत की ज्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये किंवा तिथल्या वेगवेगळ्या ज्या ब्रांचेस आहेत तिथल्या अधिकाऱ्यांना ते ओळखणं, हे अधिकारी त्यांचे मित्र असणं, हे अशा सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे त्यावरूनच तपासावरती प्रश्नचिन्ह जर उपस्थित होत असेल तर मग आपण आपली क्रेडिबिलिटी जपणं, स्पेशली इमेज जपणं आणि ती डिग्निटी मेंटेन करून एक परसेप्शन चांगलं देणं. कारण काय आता बीडमध्ये आल्यानंतर कळतं बघा आता तपास तर सगळा CID SIT करतंय पण तरी पण या सगळ्या प्रकरणात बीडचे पोलीस हे इतके बदनाम झालेत आत्ताच्या घडीला